श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 9. श्री गजानन महाराज घोड्याच्या चौखुरात निजले आहेत, त्यामुळे घोडा वटणीवर आला. श्री गणेशाय नमः. हे सगुण स्वरूपा रुक्मिणी वरा, हे चंद्रभागा तटविहारा, श्री संत वरदा शारंगधरा, पतित पावना दयानिधे, लहाना वाचुनी मोठ्याचा, मोठेपणा न टिके साचा, पतिता विना मोक्षाचा, पतित पावना दयानिधे, लहाना वाचून मोठ्याचा, मोठेपणा न टिके साचा, पतिता विना परमेश्वराचा, बोलबाला होणे नसे. आम्ही आहोत पतित म्हणून तुला म्हणतात पार्वती करता रुक्मिणी कांता, हे आता विसरू नको. पिरस लोहास सोने करी, म्हणून त्याचे महत्व भूमीवरी, ओहोळ पोटी घे गोदावरी, म्हणून म्हणती तीर्थ तिला. याचा विचार करावा चित्ती आपला माधवा, दासगणूला हात द्यावा, बुडून द्यावे कोठेही, असो गोविंद बुवा टाकडी कर. एक हरिदास होता थोर, तो कराया कीर्तन गजर, शेगावी पातला येथे शिवाचे मंदिर, पुरातन होते समोर, ज्याचे केले जीर्णोद्धार, मोठे नामक सावकारे. अलीकडच्या श्रीमंताला मंदिराचा कंटाळा, मोटारी क्लब बायसिकला याचे प्रेम बहु असे. तैसे न मोठे सावकार, श्रीमंत असून भाविक फार, त्यानेच हा जीर्णोद्धार केला असे मंदिराचा, म्हणून मोठ्याचे मंदिर वंदू लागले नारी नर. आता पुढचा प्रकार काय झाला तो ऐका. त्या मोठ्याच्या मंदिरी उतरले टाकडी कर कथेकरी, त्यांचा घोडा समोरी बांधता होता मंदिराच्या. घोडा अति द्वाड होता, कोणासही मारेल आता, समोर कोणी येता त्यास चावे कुत्र्या समवे, तोंडी चराटे वरच्यावरी, स्थिर न राहे क्षणभरी, कधी कधी कांतारी त्याने जावे पडून. खिकाडे रात्रींदिवस, वाईट खोड्या बहुवस, आल्या होत्या मुक्कामास. श्रोते या घोड्याच्या लोखंडाच्या साकड्या होत्या त्यासी बांधल्या गेल्या, त्या समयी राहिल्या टाकडी माझी विसरून, चराट्याने कसा तरी. घोडा मंदिरासमोर बांधून या कथेकरी निजले जाऊन, शयेला रात्र झाली 2 प्रहर, तमे आक्रमिते अंबर, दिवा भिताचे धुमाकूर होऊ लागले वृक्षावर, टिटव्या टिटी शब्द करीती, वाघुरे भस्म धुळीती, पिंगळे बसून वृक्षावरी किलबिल करू लागले. सामसूम जिकडे तिकडे बंद झाली कावडे, कोठेही न दृष्टी पडे एकही माणूस रस्त्यानी. अशा रात्र समयास श्री गजानन पुण्य पुरुष घोडा बांधल्या ठाईस, येथे झाले सहजरिते. जे कोणी द्वाड असती त्यांना सुधारण्याप्रती साधू पुरुष अवतार घेती. ईश्वरज्ञाने भूमीवर औषधीचे प्रयोजन रोगा निवारण्या कारण, तेवी द्वाडेचे द्वाडपण साधू संत निवारिती. असो गजानन घोड्यापाशी आले रात्र समयासी, जाऊन निजले अतिहर्षी. चहोपायात घोड्याच्या मुखे भजन चालले होते, गणी गणी गणात पोते, या सांकेतिक भजनाचे जाणण्या कोण समर्थ हो. त्या सूत्ररूप भजनाचा अर्थ ऐसा वाटतो साचा, गणा या शब्दाचा अर्थ माझी हाच असे. जीवात्मक म्हणजे गण, तो ब्रह्माहून नाही भिन्न हे सुचवाव्या कारण, गणात हा शब्द असे. बोते हा शब्द देखा, अभ्रक्ष वाटे शिंडिका, बाते या शब्द ऐका, येथे असावा निसंशय. बाया शब्द करून घेतले पाहिजे मन, ते हे आहे सर्वनाम शब्दाऐवजी आलेला, म्हणजे मना समजेल नित्य. जीवन हा ब्रह्मास सत्य, मानू नका तयाप्रत, निराळा त्या तोची असे. गिनी गिनी गिनात बोते, कोणी गणी गणात बोते, ऐसा आहे 2 मते. या मज भजनाविषयी शेगावी, त्यासन आपल्या प्रयोजन, आपण कथेसी कारण. महाराज निजले येऊन चौफेऱ्याच्या घोड्याच्या, वरील भजन मुखाने चालले होते आनंदाने. वाटे या भजनरूप साखळीने घोडा बांधून टाकीला. गोविंदबुवाचा अंतरी धास्ती होती जबर खरी, म्हणून तो वरवरी उठून पाहे वारूला. तो ठाण्यावरी घोडा शांत, ऐसा पडता दृष्टीप्रत. गोविंदबुवाच्या चिंतेत अति नवल वाटेल, तो आपल्या मनी म्हणे, हे असे झाले कशाने. काही आजाराने व्याप्त झाला घोडा हा,
म्हणून राहिला शांत. हे न काही कळून येत, हा ऐसा आजपर्यंत नाही कधीच स्थिरावला. हे काय आहे ते पाहाया गेले, तो एक माणूस दिसले चहू पायात निजलेला. त्या द्वाड घोड्याच्या अति निकट येऊन पाहू लागले निरखून. तो दिसले कैवल्यदानी, येथे गोविंद बुवाला. ते म्हणाले मनात, घोडा का झाला शांत, हे कळेल कारणासहित. मज लागी ते धवा समर्थाच्या सहावासे. घोडा शांत झाला असे, जेथे कस्तुरी तेथे नसे. दुर्गंधाला थारा कदा, समर्थाच्या पायावरी. गोविंदबुवाच्या अत्यांदरी, शिर ठेविले निर्धारी. अष्टभाव वंदले, मुखे करू लागले स्तवन. आपण खरेच गजानन, विद्येचे करीतसा कदन. चा प्रयत्न आज आला, माझा घोडा द्वाड अति. सर्वही ज्याला भीती, तेथेच आलात गुरुमूर्ती. हरण्या त्याचा द्वाडपण, हा घोड्याचा अचाट खोडी. चालता मध्येच मारी उडी, क्षणाक्षणात मागल्या झडी. हा दुगण्या महाराज, मी गेलो होतो कंटाळून. म्हणून बाजारा लागून गेले विकया कारण. परीन कोणी घेणे या, मी फुकटही लागलो ध्याया. परीन कोणी तयार ध्याया, त्यावरी आपण केली दया. हे झाले फार बरे, आम्हा कथेकऱ्यांचा घोडा पाहिजे गरीब साचा. घरा माझी धन नगराचा, नाही वाघ कामाचा. ऐसा झाला प्रकार, घोड्या झाले गरीब फार. जळजीवना उद्धार करण्या स्वामी अवतरले. घोड्यास म्हणाले आता, गड्या करू नका येथून खोड्या. त्या येथेच रोकड्या द्याव्या अवध्या सोडून. तू शिवाच्या समोरी, याचा विचार काही करी. वागत जावे बैलापरी, त्रास न देई कोणा ते. ऐसे त्यांनी बघून गेले निगुण दया घण. कृपा कटाक्ष करून पशुही त्यांना आकळीला. असो श्रोते दुसऱ्या दिवशी, मळ्यात असता पुण्यराशी. आले गोविंदबुवा दर्शनासी, घोड्यावर बैसून. घोडा गोविंदबुवाचा, शेगावासी ठाऊक साचा. कोस अवध्या खोड्याचा, भीत होते त्यासी जन. तो मळ्यात आलेला पाहून, लोक बोलले त्या कारण. गोविंदबुवाही घेऊन, पिढा कशाला येथे आला. मुले बायका मळ्यात आहेत पहा वावरात. तुमचा घोडा करीत घात, सहज लिहिलेने कोणाचा. गोविंदबुवा त्यासी वंदले, तुमचे म्हणणे मी ऐकले. माझा घोडा शहाणे केले काल रात्री समर्थांनी. त्याच्या खोड्या दिल्या टाकून, झाला गोगलगाई समान. आता भ्यावया कारण, काही न उरले कोणाशी. चिंचेखाली उभा केला टाकडीकरांनी घोडा भला. चराड्या वाचून राहिला उभा तो एक प्रहर. भाजीपाला कवळा घास, मळ्यात होता विशेष. परीन लाविला त्यास तोंड घोड्याने एकही. पहा संताची केवढी शक्ती, पशुही आज्ञेत वागती. पत्रांत आरंभिली स्तुती, गोविंदबुवा समर्थांनी. श्लोक पृथ्वीवृत्त, अचित्या जगा प्रतिकृत्य. तुझी न कोणीकडे, असो खलही एवढा. तव कृपा सुमाग्री वडे, उणे पुढती ये. तुम्हा खचित रत्न चिंतामणी. शिरी सतत माझिया, वरद हस्ते ठेवा जणी. ऐसा स्थिती स्तुती करून, गेला गोविंदबुवा निघून. घोड्यास आपल्या घेऊन, टाकळी ग्रामाकारणे. प्रत्येक दिनी शेगावी, यात्रा येई नवी नवी. काहीतरी धरून जीवी, हे तू आपला श्रोते हो. त्या यात्रे करू मंडळीत, बाळापुराचे 2 गृहस्थ आले काही धरुणी हेत. समर्थाच्या दर्शना पंथी जाता एकमेका. बोलू लागले, वारीस गांजा सुका नेऊ आपण घेऊन. काकी या गांजावर समर्थाचे प्रेम फार. तो आपल्या आणीला जर, तरी कृपा होईल त्यासी. लोक आणीती बर्फी खवा, आपण गांजा नेऊ बरवा. गाठ धोतरा बांधून ठेवा, ना करी विस्मृती होईल. उडत्या वारीस दोघे जण आले दर्शना कारण. परी गेले विसरून गांजा तो आणण्याचा. शिरी ठेवता पायावर, आठवण त्यांना झाली खरी. का नाही आणीला बरोबर गांजा तो आपण. आता पुढच्या वारीस दुपट आणू गांजास. ऐसे बोलून मनासी दर्शन घेऊन गेले हो. पुढच्या वारीस झाले, गांजा आणण्यास विसरले. कर जोडून मात्र बसले, स्मृती नसे गांज्याची. ते स्वामी म्हणाले भास्करासी, पहा जगाची रीत कैसी. गाठ मारुनी धोतरासी, विसरती जिन्नस
अनावया जातीचे आहेत ब्राह्मण, तेच आपुले भाषण करीती आपण होऊन खोटे. पहा सर्वांशी ब्राह्मणाचे भाषण कदा नसावे अप्रमाण. या तत्काला गुण न जाणते चांडाळा ते. द्विज निज धर्म सोडिला, साचार विचार सांडिला. त्याने मुळे श्रेष्ठत्वाला ते मुकले संप्रत. बेटे मनी नवस करती, आणि हात हलवित येथे येती. अशाने का पूर्ण होती त्यांच्या मनीची मनोरथ. बोलण्यात पाहिजे मेळ, चित्त असावे निर्मळ. तरीच तो घननीड कृपा करीतो भास्करा. हे शब्द त्या दोघांनी अति लागले मनासी. पाहू लागले एकमेकासी कुतूहल दृष्टीने. पहा एवढे अगाध ज्ञान आहे याचे परिपूर्ण. हा जगत चक्षु गजानन सूर्यापरी असे हो. आपण कैसे नवसमनी तो जाणीला समर्थांनी. आता घेऊन येऊनी चला गांजा गावातून. ऐसा विचार करून उठले गावात जाऊन. लागले गांजा आणाया भले, तै महाराज वंदले त्या. आता शिड्या काढी प्रती, उगा अनिता उत. सारण आहे कमी पियात, मीन हपापलो गांजाला. आता आणण्याला गांजा प्रत, नको जाऊ पेठेत. मेळ हमेशा बोलण्यात ठेवा तुम्ही आपुल्या. लबाडीचे न हेतू पुरती, ती खुणगाठ बांधण्याची ती. तुमचे काम झाल्यावरती मर्जी असल्या गांजा आणा. पुढील आठवड्यात तुमचे काम होईल जा. अच्युत परी कदा न चुकला नेम, 5 वाऱ्या येथेच करा. काकी हन येथे स्थिर आहे, मुंडानी पती कर्पूर गौरा. ज्याच्या कृपेची कुबेर जगी झाला धनपती. जा नमस्कार त्यासी करा, गांजा आणण्या न विसरा. परमार्थात खोटे जरा बोलू नये मानवांनी. असा उपदेश ऐकून महाराज वंदून घेतले शिवाचे दर्शन, आणि गेला बाळापूर. पुढे आठवड्या माझी भले, काम त्याचे फस्त झाले. तेव्ही गांजा घेऊन आला शेगावात वारीला. त्या बाळापुरीचं दुसरी कथा तुम्ही ऐका श्रोते आता. बाळकृष्ण नामे होता बाळापुरात रामदास. कांता त्याची पुतळाबाई, भर परम भाविक होती पाही. दरवर्षी वारीस जाई, पायी सज्जन गळाते. पती पत्नीचे विचार एक, पोष माशी निघली देख. ओझ्यासाठी घोडे एक, घेऊन या बरोबर. कुबडी कथा दासबोध, सर्वे हे सामान अति शुद्ध. साधुत्वाची नव्हता मंद, तयासी ही चढलेला. मार्गी चालता ग्रामातरी, प्रत्येही झोडी फिरवी खरी. त्या झोडीत भिक्षुवरी नैवेद्य करी रामाला. पोषवध्य बाळापूर, सोडून नवमीस साचार. कांता असे बरोबर, पुतळाबाई नामिजेचे. बाळकृष्ण बुवा हाती चंदनाचा, पुतळाबाई करी साती. झांजा हाती घेऊन तिचे नाम गजर. काही पंथाचे निरंतरण, शेगाव खामगाव मेकर. देऊळगाव राजापुढे, आनंदे स्वामीस जालनापूर. वंदुनिया जांबनगरी, जाय येथे मात्र करी 3 दिवस मुक्काम. काकी ते ठिकाण समर्थांचे जन्मस्थान. दिवऱ्यास येऊन वंदन करी गोदेले. बीड आंबे जोगाईचे, मोहोरी बल्लेश्वर स्वामीचे. पटशिष्य समर्थाचे, डोंबगावी कल्याण. नरसिंगपूर पंढरपूर, नाते पोते शिंगणापूर. वाई आणि सातार असे जे गडाच्या पायथ्याशी. मागवद्य प्रतिपदेला तो घेऊन पाहुणे भला. श्री सज्जनगडाला नवमीच्या त्या उत्सवासी. यथाशक्तीप्रमाणे ब्राह्मण भोजन करावे त्याने. श्री स्वामी समर्था कारणे खराच रामदासी. ऐसे रामदासी असता होणे कठीण सर्वथा. दासनवमीचा उत्सव होता, परत जाई त्याच मार्ग. असा क्रम चालला बहुत दिवस त्याचा भला. 60 वर्ष देहाला गेले त्याच्या उलटून. मागवद्य द्वादशी सोडिले सज्जनगडास. निघावे परत जाण्यास त्याने आपुल्या बाळापुरी. असो वद्य एकादशी बसता समर्थ समाधीपाशी आले. दुःख अश्रू लोचनासी, शब्द न त्यासी बोलावे. हे रामदास स्वामी समर्था, हे गुरुराया पुण्यवंता. माझे शरीर थकले आता, वारी न पायी होईल. जरी बसून वाहनाते येईन सज्जन गळाते. तरी तेही कठीण दिसते मज लागी दयाळा. नेम चालला आजवर, आता पडून पाहे अंतर. परमार्थाची शरीर निकोप आधी पाहिजे, तरीच सर्व घडे काही. हे रामदास माझी आई,
हे मानण्याची गरज नाही, आपण सर्व जाणत असा. अशी प्रार्थना करून निजला शयेस जाऊन तो प्रभात काळी पडेल स्वप्न. बाळा कृष्ण बुवाला सपनी म्हणाले रामदास, ऐसा न होई हताश, नको येऊ येथून खास या सज्जन गडाते. माझी कृपा तुझ्यावरी, माझा उत्सव बाळापुरी करावा तू आपल्या घरी. येईन मी नवमीला तुझ्या ध्याया दर्शन, हे मनी प्रमाण वचन आपल्या शक्तीस पाहून परमार्थ तो आचरावा. ऐसे स्वप्न पाहिले बाळाकृष्ण आनंदले, कांतेसह परत आले बाळापुरास आपल्या घरी. पुढे श्रोते दुसऱ्या वर्षी काय झाले मध्यमासी, त्या बाळपुरासी ते आता उधारा. मागवद्य प्रतिपदेस समर्थाचे उत्सवास, बाळापुरास बाळकृष्णास घरी गेला. दासबोधाचे वचन, रात्री हरिकीर्तन, 2 प्रहरी ब्राह्मण भोजन, धुपाती अस्तमनेला. बाळकृष्णाच्या मनात विचार हाची, पाहू कसे येतात स्वामी समर्थ नवमीस. बाळकृष्णाच्या वचनांनी केला गावकऱ्यांनी आपोआप 7 वर्गणी, उत्सव पहा करावया. ऐसा थाट बाळापुरी 9 दिवस चाला खरी. नवमीच्या दिवशी 2 प्रहरी अघटित आले घडून, श्री गजानन साक्षात्कारी. श्रोते तया बाळापुरी उभे राहिले 2 प्रहरी. नवमी तिथी लक्षून बाळकृष्णाच्या द्वारात रामाभिषेक चालला आत. लोक झाले विस्मित गजानना पाहुणी, म्हणू लागले बुवासी, उठा उठा हो वेगेसी, आपल्या दास नवमीसी द्वारी पातला गजानना. त्यावरी बुवा म्हणाले, गजानन आले बरे झाले, तेही संताचे लागले पाय माझ्या घरासी. परी आजच्या दिवशी साची, मी वाट पाहतो समर्थासी. त्या सज्जन निवासियासी आतुर होऊन या ठाई. त्याचा माझी करार, त्याचा मसी करार आहे. मी नवमीला येईन पाहे, ती वाणी सत्य नव्हे ऐसा माझा भरवसा. इकडे स्वामी गजानन द्वारी उभे राहून जय जय रघुवीर म्हणून श्लोक बोलू लागले. लोक अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिवे होऊन गेली. अशी वाणी ऐकता उठली स्वारी बाळकृष्णाची. पाहतात येईल द्वारी तो गजाननाची नग्न स्वारी. आजानुबाहू साजिरी उभी निज नंदामध्ये, करण्या गेला नमस्कार. तो रामदास दिसले साचार, हाती कुबडी जटाभार. रुडत होता पाठीवरी, भाली त्रिपुड उभा साचा होता गोपीचंदनाचा. नेसलेला लंगोटाचा रंग होता हिरमुजी. पाहिले बाळकृष्ण भरते आले, प्रेमाने ते अश्रू भले. नैनी चालले आनंदश्रू, तो सर्वेच दिसले गजानन. त्याच नेत्राकारण, कुबडी लंगोट काही न, त्रिपुड शिरीचा जटाभार. पुनर्त्यास हताश व्हावे, तो रामदास स्वामी दिसावे. पुन्हा जो निरखून पाहे, तो मागोती गजानन. अशी स्थिती झाली फार, निसेमाचा खेळापरी. घोटाळले अंतरी, कोठे काही उमगेना. मग म्हणाले गजानन, रामदासी प्रेम करून नका गांगरू देऊ मन. तुझ्या समर्थ मीच असे, मागे बापा सज्जन गडावरी. माझीच होती वस्ती खरी, आता शेगाव भितरी. राहिलो येऊन मळ्यात, तुझ्या सज्जन गडी दिसे वचन. ती दास नवमीला येईन मी बाळकृष्ण पुरा लागून. त्याचे स्मरण त्या वचनाची पूर्तता करण्यास येथे आलो आता. दे सोडून अवध्या चिंता, मीच आहे रामदास. शरीररूपी वस्त्रास तू किंमत देतोस, आता आत्म्याला विसरतोस. याच काय म्हणावे, श्लोक आहे गीते ठाई. वासीस जाणूनी तो पाही, ऐसा मुळीन भ्रमित होई. चाल पार्टी बसवी मला. बाळकृष्णाचा धरून हात गजानन आले घरात. एक मोठा पाटी स्थित स्वामी गजानन जाहले. बाळपुरी पुकार झाला, गजानन आल्याची ती भली. मंडळी धावू लागली दर्शन द्याया पायाचे. रामदासी अवधा दिवसभर करीत राहिले विचार. शेवटी रात्र होती 3 प्रहर. स्वप्न पडले बाळकृष्णा, अरे गजानन माझीच मूर्ती, हल्ली तुमच्या वराडात प्रती. संशय मुळीन धरी चित्ती, तो धरिता बुडशील. मी तो समजून करी गजाननाचे पूजन. गीतेचे हे आहे वचन, संशयात्मक विनयशती. ऐसे स्वप्न पडल्यावरी बाळकृष्ण तोषला भारी. मस्तक ठेवणी अत्यांदरी गजाननाच्या पायावर.
महाराज आपुली लीला मी न समर्थ जाणीला, तो घोटाळा उकलिला. मी स्वप्नात येऊन नवमी माझी सांग झाली, शून्यता ना काही न उरली. अभ्रकावरी कृपा झाली, तेने धन्य झालो मी. आता काही दिवस राहा या बाळापुरास, हीच आहे मनी आस, ती पूर्ण करा हो. महाराज म्हणाले त्यावर एक माझा विचार, काही दिवस गेल्यावर येईन मी बाळापुरा. भोजन तर निघून गेले, स्वामी शेगावासी भले, रस्त्याने न कोणी दिसले, क्षणात पोचले शेगावी. अस्ति श्रीदास विचरित, श्री गजानन विजय ग्रंथ नामे ग्रंथ, सुखद हो भाविका प्रत, हेची इच्छा दास गणू, शुभ भवतु श्री हरिअर्पणाय. इति श्री गजानन विजय 9वा अध्याय समाप्त.